नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्शन ट्रॅक अकॅडमी नागपूरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच राज्यसेवा आटोपलेली आहे आणि तुम्ही सगळेजण आता तयारीला लागलेले आहेत, ते म्हणजे कंबाईनच्या. त्याच्यामध्ये 5 जानेवारीची असेल किंवा 2 फेब्रुवारीची आपली कंबाईन असेल, गट ब किंवा गट क. सिलेक्शन ट्रॅक अकॅडमीद्वारे आपण एक नवीन सीरीज जी आहे ते आता सुरू करतोय आजपासून. हा पहिला व्हिडिओ असेल, ज्यामध्ये आपण चालू घडामोडीची जी आहे ती सिरीज जी आहे डेली 7:30 वाजता लाईव्ह असेल, ज्यामध्ये अतिसंभाव्य जे घटक आहेत, एरियाज जे आहेत, साधारणतः गेल्या 12 ते 15 महिन्याचे जे या वर्षीच्या आपल्या कंबाईनमध्ये गट ब किंवा गट क असेल, तर त्या अनुषंगाने जे महत्त्वाचे घटक आहेत त्यानुसार हे आपले अतिसंभाव्य घटक जे चालू घडामोडीचे ते कव्हर अप करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये बघा आता आपण की प्रश्नाद्वारे आपण या घटकांना कव्हर अप करण्याचा प्रयत्न करूया, कारण की तुम्ही वर्षभर जी आहे ती कंबाईनसाठी चालू घडामोडीची तयारी केलेली आहे. विविध स्रोत तुम्ही वापरलेले आहे आणि आता वेळेवर तुम्हाला बऱ्याचदा आपल्याला हा प्रश्न निर्माण होतो की आपल्याला चालू घडामोडी नेमकी आता वेळेवर कशी तयार करायची. परंतु जर प्रश्नाद्वारे तुमची तयारी जर झाली, तर लक्षात येईल की कुठल्याही अनुषंगाने जर त्याच्यावर प्रश्न विचारला तर तुमची त्याच्यामधून रिव्हिजन होऊन जाईल. सो एक प्रकारची रिव्हिजन सीरीज जी आहे ती डेली 7:30 वाजता जे आहे ते तुमच्याबरोबर मी लाईव्ह येणार आणि तुमचे प्रश्न काही असतील तर ते कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता. ते डाउट्स आपण क्लिअर करू. आता जरी आपण प्रश्न जे मी डिझाइन केलेले आहेत, ते जरी आपण घेत असलो, तरी एक्सप्लेन करताना मी त्याचे अदर अँगल्स काय आहेत, की या अनुषंगाने जर प्रश्न विचारला तर ठीकच आहे. अदर अँगल्स काय विचारले जाऊ शकतात किंवा त्या अँगलने जर विचारलं त्याला कसं टॅकल करायचं हे पण आपण त्याच्यामध्ये लक्षात घेणार आहोत. सो ही सीरीज डेली असणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही सीरीज जी आहे आपली ती पोहोचवा. तो आजचा चालू घडामोडीच्या या सीरीजचा लेक्चर 1 चा पहिला प्रश्न आज आपण बघतोय. प्रश्न जो आम्ही शो करतोय, प्रत्येक प्रश्नाला तुम्ही हे करू शकता की व्हिडिओला लाईव्ह असेल तर एक साधारणतः 5 ते 10 सेकंद मी थांबतोय, जेणेकरून तुम्ही त्याचं उत्तर कमेंट करू शकाल. कमेंट केलेलं उत्तर मला ते दिसेलच तुमचं, जेणेकरून उत्तर चुकलं असेल तर मी त्याला जेव्हा एक्सप्लेन करेल तुम्हाला लक्षात येईल की ते उत्तर का बरं तुमचं चुकलेलं किंवा योग्य उत्तर काय आहे. तो पहिला प्रश्न जो आहे आजचा, तो आहे, नुकतेच भारतात रामसार स्थळांच्या यादीमध्ये 3 नव्या स्थळांना मान्यता देण्यात आली आहे, ज्यामुळे आता भारतात 85 रामसर स्थळ झालेले आहेत. खालीलपैकी कुठले रामसर स्थळ या 3 पैकी नाही? आता बघा, नाही विचारलेला आहे. आयोग बऱ्याचदा आपल्याला आहे, नाही याच्यामध्ये बऱ्याचदा अडकवण्याचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवायचं आपल्याला की कधीही प्रश्न सॉल्व्ह करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं की प्रश्न बरोबर वाचला गेला पाहिजे. त्याच्यामधलं उत्तर चुकीचं विचारलेलं आहे, बरोबर विचारलेलं आहे विचारलेलं, नाही विचारलेलं, हे बऱ्याचदा आपण एक्झामिनेशन हॉलमध्ये त्या प्रेशरमध्ये हे बघत नाही आणि आपण बऱ्याचदा ते करेक्ट ऑप्शन जे आहे ते ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. आता बघा, हे रामसार स्थळ आपल्याला विचारलेले आहेत. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की जरी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले तर याचा एक बॅकग्राऊंड आपण क्रिएट करून घेऊया. कुठल्या अँगलने जर विचारला प्रश्न तो आपल्याला तो आला पाहिजे. आता हे रामसार स्थळ काय, तर हा रामसार एक प्रकारचा काय कन्व्हेन्शन आहे. रामसार एक काय आहे, करार आहे. तो आपल्याला इराणमधल्या रामसर या स्थळी झालेला दिसतो आणि त्याच्यामुळे या स्थळानुसार त्याला नाव दिलेलं रामसार स्थळ. आता रामसार स्थळ कशासाठी होतं, तर हे जे वेटलँड्स असतात त्या वेटलँड्सच्या कन्झर्वेशनसाठी म्हणजे संवर्धनासाठी आणि त्याच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी, जेणेकरून शाश्वत विकास जो आहे तो साध्य झाला पाहिजे. तर या अनुषंगाने हा करार जो आहे हा 1971 मध्ये जो आहे तो करण्यात येतो. आलं लक्षात? रामसार स्थळ साठी आलं लक्षात? तो याच्यामध्ये बघा, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आपल्या भारतामधले पण बरेचसे स्थळं जे आहे ते रामसार स्थळामध्ये येतात. आलं लक्षात? आता त्याच्यातले या वर्षी जे काही 3 स्थळं ॲड केलेले आहेत, त्याच्यामुळे ही जी यादी आहे भारतातल्या रामसार स्थळांची 85 अशी झालेली आहे. आता हे 3 स्थळं कोणते आहे जे यावर्षी ॲड करण्यात आले ते पण आपल्याला पाहायचं आहे, जेणेकरून त्याच्यावर जरी प्रश्न विचारला तर तुम्हाला तो आला पाहिजे. तर बघा, नोव्हेंबर नोव्हेंबर 2024 पर्यंत हे जे मी टॉपिक्स एक्सप्लेन करतोय, हे जे ॲडिशनल इन्फॉर्मेशन एक्सप्लेन करतोय, हे पण तुम्ही सायमल्टेनियसली लिहू शकता. सीरीज सोबत लिहिणं याच्यासाठी गरजेचं आहे की कोणत्या अँगलने जर प्रश्न विचारला तुम्ही त्याला सॉल्व्ह कराल. नोव्हेंबर 2024 मध्ये एक न्यूज येते की 3 महत्त्वाचे स्थळं ज्या ॲड केले जातात आणि ती यादी जी आहे ती बनते 85 रामसर स्थळांची. आता हे जे महत्त्वाचे स्थळ आहे याच्यामध्ये बघाल की मध्य प्रदेशमधलं असेल, तामिळनाडूमधलं असेल, अशा पद्धतीचे हे स्थळं जे आहेत ते ॲड केले जातात. तर हे जे ऑगस्ट 2024 मध्ये 3 स्थळं ॲड केले गेले, जेणेकरून नोव्हेंबर 2024 पर्यंत आपल्या स्थळांची यादी झालेली आहे एकूण 85 अशी झालेली आहे. आलं लक्षात? आणि बघा, 2024 मध्ये 2 इंडियन साइट्स ज्या आहेत
त्या इंटरनॅशनल इम्पॉर्टन्समध्ये पण आलेल्या मॉन्ट्रियस रेकॉर्डमध्ये. आता हा मॉन्ट्रियस रेकॉर्ड काय असतो? मॉन्ट्रियस रेकॉर्ड म्हणजे काय? इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे जे रामसर स्थळ असतात त्यांची जी रजिस्टर असते, त्यांचं जे रजिस्टर असते ज्याच्यामध्ये ही यादी असते, असे रामसर स्थळ ज्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेल्या अशांची ती यादी असते, ज्याला आपण मॉन्ट्रेक्स रेकॉर्ड म्हणतो. बऱ्याचदा मॉन्ट्रेक्स रेकॉर्डवर पण आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर त्याच्यामध्ये त्या मॉन्ट्रेक्स रेकॉर्डमध्ये जे इंटरनॅशनल दर्जाचे आहेत, जरी हे 85 यादी असली तरी त्या मॉन्ट्रेक्स रेकॉर्डमध्ये 2 स्थळं जे आहे ते रामसर स्थळं आपले ऍड झालेले आहेत. पहिलं जे आहे ते लक्षात घ्याल, केवलादेव नॅशनल पार्क आहे, जे आपल्याला राजस्थानमध्ये दिसतं, केवलादेव नॅशनल पार्क. आणि दुसरं जे आहे ते आहे लोकटक लेक. लोकटक तलाव आपल्याला माहिती आहे, जो मणिपूरमध्ये आहे. तर हे मॉन्ट्रेक्स रेकॉर्ड मधले पण 2 स्थळं तुम्ही जे आहे ते लक्षात ठेवाल. लक्षात. आता 3 ज्या साईट्स होत्या त्याच्यामधलं कोणती नाही आहे हे विचारलं होतं. तर बघा, नंजरान पक्षी अभयारण्य तामिळनाडू हे 3 पैकी एक साईट होती. दुसरी साईट कजुवेली पक्षी अभयारण्य तामिळनाडू मधला आहे. म्हणजेच तामिळनाडूमधल्या ऑगस्ट 2024च्या या रामसर यादीमध्ये 2 साईट ऍड केल्या गेलेल्या आहेत. आणि तिसरी जी साईट आहे ती आहे तवा जलाशय, जे मध्य प्रदेशमध्ये आहे. तर वरचे जे 3 ऑप्शन आहेत ते तिन्हीच्या तिन्ही यावर्षी ऑगस्टमध्ये ऍड केलेल्या रामसर स्थळामध्ये आहे, जेणेकरून ही यादी जी आता 85 पर्यंत पोहोचलेली आहे. कोणतं ऍड नाही आहे किंवा या यादीमधलं कोणतं नाही आहे, तर ते आहे मुखुर्ती राष्ट्रीय उद्यान तामिळनाडू. आलं लक्षात. आता बघा, तामिळनाडूमधल्या 3 साईट्स दिल्या होत्या, मध्य प्रदेशमधले 1 दिली होती. त्याच्यामुळे रामसर स्थळं जे काही नवीन ऍड झालेले आहेत त्या वर्षीचे ते तुम्हाला माहीत पाहिजे, ते तुम्ही यादी लिहिलेली असलीच पाहिजे. यासाठी की बऱ्याचदा रामसर स्थळं जे इंटरनॅशनल ॲग्रीमेंट आहे एक प्रकारचा, कन्झर्वेशनसाठी, संवर्धनासाठी या रामसर स्थळांच्या किंवा वेटलँड्सच्या, तर यांच्यासाठी हा करार आहे. त्याच्यामुळे हा महत्त्वाचा आहे. त्याचा बॅकग्राऊंड पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 1971 ही डेट लक्षात ठेवाल. बऱ्याचदा हे डेट पण विचारला जाऊ शकते की रामसर स्थळांसंदर्भात हा जो रामसर करार आहे किंवा ॲग्रीमेंट आहे, हा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला किंवा करार करण्यात आला? 1971. तो आपलं उत्तर काय आहे? तर चौथं उत्तर आहे की हे चौथी जी साईट आहे या 3 पैकी नाही आहे. आलं लक्षात. पहिला प्रश्न अशा पद्धतीचा होता आणि बॅकग्राऊंड पण मी ऑलरेडी कव्हर अप केलेला आहे. पुढे आपण जाऊया. दुसरा प्रश्न जो होता, दुसरा प्रश्न होता, स्वित्झर्लंडमध्ये आयोजित 77व्या लोकार्नो चित्रपट महोत्सवात भारतीय बॉलिवूड सिनेसृष्टीतील सिने अभिनेत्याला पार्दो ॲला करिरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. खालीलपैकी त्या सिने अभिनेत्याचे नाव काय? आलं लक्षात. आता बघा, हा जो स्वित्झर्लंडमध्ये हा जो महोत्सव लोकार्नो चित्रपट ज्याला म्हटलेला आहे, जे तिथलंच एक ठिकाण आहे लोकार्नो, तिथे हा आयोजित केला होता. आणि हा 77वा या वर्षीचा काय होता? पुरस्कार समारंभ होता, ज्याच्यामध्ये भारतीय बॉलिवूड सिनेसृष्टीतला जो एक अभिनेता आहे त्याला तिथला हा जो प्रेस्टिजियस, मानास्पद असा जो पुरस्कार असतो, ज्याचं नाव आहे पार्दो ॲला करिरा पुरस्कार, हा देण्यात आलेला आहे. आणि हे व्यक्ती कोण आहे? आता बघा, 7 ऑगस्ट 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान, 7 ऑगस्ट 2024 दरम्यान हा लोकार्नो येथे चित्रपट महोत्सव जो आहे तो आयोजित करण्यात आला होता स्वित्झर्लंडमधल्या या ठिकाणी. आणि तिथे भारतामधल्या ज्या सिने अभिनेत्याला हा पुरस्कार मिळाला ते आहेत शाहरुख खान. कोण आहे? शाहरुख खान. आता बघा, हा प्रश्न इथे घेण्याचा उद्देश हा होता की बरेचसे चित्रपट किंवा इतर महोत्सवासंदर्भात आंतरराष्ट्रीय पुरस्कार जे आहेत ते आयोजित केलेले असतात. आणि त्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामध्ये बऱ्याचशा भारतीयांना हा पुरस्कार दिला जातो. आणि वर्षभरात असे बरेचसे पुरस्कार येतात. पुरस्काराची यादी पण आपल्याला बऱ्याचदा ती मेंटेन ठेवावी लागते वर्षभराची, कारण की कुठला पुरस्कार विचारेल आपल्याला माहीत नसतं. आलं लक्षात. तर त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचे की आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हे जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत, त्याच्यामधला जर महत्त्वाचा सन्मान कोणत्या सिनेसृष्टीतील किंवा इतर व्यक्तीला जर मिळाला भारताच्या, तर त्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस बहुधा असतात. तर याचं उत्तर काय? शाहरुख खान यांना हा लोकार्नो चित्रपट पुरस्कार किंवा महोत्सवामधला हा पुरस्कार मिळालेला आहे. आलं लक्षात. पुरस्काराचे नाव ठेवा, लक्षात ठेवाल. आलं लक्षात. पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. पुढचा तिसरा प्रश्न होता की दिनांक 13 ऑगस्ट 2024, आता बघा डेट प्रॉपरली दिलेली आहे, त्या मंत्रिमंडळ निर्णयात राज्यातील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचा कालावधी किती ठरविण्यात आला आहे? आता बघा, ही 13 ऑगस्टची मंत्रिमंडळाची एक बैठक होते. एकनाथ शिंदे त्याला लीड करतात, जे त्या दरम्यानचे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तर त्या दरम्यान एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात येतो की नगरपंचायती आणि नगरपालिका यांच्यामध्ये जे नगराध्यक्ष असतात त्यांचा कार्यकाल तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही तो पंचायत राजमध्ये वाचलेला आहे ऑलरेडी. तो किती होता? 2.5 वर्षाचा होता. हे सगळ्यांना माहित आहे, मला सांगायची गरज नाही आहे. ठीक आहे. तो 2.5 वर्षांचा कालावधी होता.
आता हा जो 2.5 वर्षांचा कालावधी होता, बऱ्याचदा आपण बघतो की मागच्या काही वर्षामध्ये काही नगराध्यक्षांनी निवडणुकीसंदर्भात पण निर्णय घेण्याचे एक प्रकारे दर्शविले होते, की त्या संदर्भात काही निर्णय घेण्यात आले पाहिजे. महायुतीने बघा मागच्या कालखंडामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल, महायुतीने एक निर्णय घेतला होता, की नगराध्यक्षांची जी निवड असेल ती थेट लोकांमार्फत व्हावी. नंतर महाविकास आघाडीचं जे सरकार येतं, सुरुवातीचं सांगतोय मी, आता जे सरकार जे बनलेलं आहे त्याबद्दल नाही बोलत आहे. महाविकास आघाडीचं जे सरकार येतं मग, महाविकास आघाडीचं सरकार जे आहे ते निर्णय घेतो, की सभागृहातील जे नगरसेवक असतात, त्या नगरसेवकातूनच त्यांची निवड झाली पाहिजे. म्हणजे सुरुवातीपासून जी अ, अ, एक प्रोसेस आहे तीच राहिली पाहिजे, अशा पद्धतीने निर्णय घेतला होता. मग तोच निर्णय जो आहे तो पुढे घेण्यात आला. आता परत महायुतीचं सरकार आलेलं तर ऑब्व्हियसली याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात. कारण की येणाऱ्या काळामध्ये ह्या नगर परिषद असतील, यांचे इलेक्शन्स होणार आहेत लोकल गव्हर्नमेंट, लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे. तर त्या संदर्भात आहे. तर 13 ऑगस्टचा 2024चा मंत्रिमंडळातला हा जो निर्णय आहे, हा लक्षात घ्याल, की 2.5 वर्षाचा जो कालावधी आहे तो पण इथे ऑप्शनमध्ये दिला होता. तर हा कालावधी वाढवून या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये निर्णय घेण्यात आला, की येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका आणि नगरपालिका आणि नगरपंचायत यांचे जे नगराध्यक्ष असतात यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असेल. त्याचं उत्तर काय होतं? 5 वर्ष. त्याच्यामुळे हे मंत्रिमंडळातले वर्षभरातले जे काही महत्त्वाचे निर्णय असतात, ते बहुधा आपल्याला वाचणं, त्याची रिव्हिजन करणं फार गरजेचं असतं. आलं लक्षात? तो हा 5 वर्षाचा आहे. ठीक आहे. तो महाराष्ट्रात एकूण नगरपालिका व जे पंचायती आहेत, परिषदा आणि पंचायती जर विचारल्यात साधारणतः 228 नगरपंचायत आणि नगरपरिषदा दिसतात आणि त्याच्यासाठीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इलेक्शन्स पण होताना दिसतील. तर हा 5 वर्षांचा कालावधी जो आहे तो म्हणजेच 2.5 वर्षांनी आणखी वाढवण्यात आलेला आहे. आलं लक्षात? असाही पण ऑप्शन दिला जाऊ शकतो. 2.5 वर्षांनी वाढवण्यात आलेला आहे. विधानामध्ये पण दिला जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न होता, चौथा क्वेश्चन दिलेला आजचा, की ऑगस्ट 2024च्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या टॉप 10 विद्यापीठांमध्ये भारतातील कुठल्या संस्थानाने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे? आता बघा, ही जी ऑगस्ट 2024 मधली इंडियामधले जे काही विद्यापीठ आहे, युनिव्हर्सिटीज आहेत, त्यांची जी रँकिंग आली होती, ती जी शिक्षण मंत्रालयामार्फत NIRF म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क, हे पण लक्षात ठेवाल. NIRF याचा फुल फॉर्म काय होतो? नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क, जे भारतामधल्या शिक्षणासंदर्भात जे टॉप 10 विद्यापीठ असतात त्यांची रँकिंग जाहीर करते. आलं लक्षात? आणि त्या रँकिंगमध्ये बहुधा आता ही जी रँकिंग असते वर्षभरात रिवाईज पण केल्या जाते. त्याच्यामध्ये बरेचसे विद्यापीठं जे आहेत ते खालीवर होत राहतात. ऑगस्ट 2024 विचारलेलं, त्याच्यामुळे ऑगस्ट 2024 मध्ये काय रँकिंग आली होती ते आपल्याला माहित पाहिजे. त्या टॉप 10 मध्ये बघा, टॉप 10 मध्ये देशातील जे सर्वोच्च उच्च शिक्षण संस्था आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये बघा सगळ्यात टॉपवर होती यावर्षीच्या ऑगस्ट मधली, ती होती IIT मद्रास. IIT मद्रास. बहुधा तुम्हाला या ऑप्शनला बघून वाटलं असेल, की IISc बंगलोर नेहमी टॉपवर राहते, तर याचं उत्तर IISc बंगलोरच असेल. बिलकुल नाही. त्याच्या आधीची जी यादी होती त्याच्यामध्ये IISc बंगलोर जे आहे ते टॉपवर होतं. परंतु ऑगस्ट 2024च्या यादीमध्ये सर्वात प्रथम स्थानावर कोणतं शिक्षण संस्था होती, युनिव्हर्सिटी होती? तर ती IIT मद्रास होती. सेकंड स्थानावर होतं IISc बंगलोर. त्याच्यानंतर थर्ड स्थानावर होतं IIT बॉम्बे आणि चौथ्या स्थानावर होतं IIT दिल्ली. तर हे पण लक्षात आलं पाहिजे तुमच्या. आणि हे NIRF जी होती याची ही 9th एडिशन होती. ऑगस्ट 2024 ची जी रँकिंग होती ती 9th एडिशन, 9वं एक प्रकारचं एडिशन होतं. आणि बघा अ, हे वर्षभरात अशा पद्धतीचे विविध एडिशन्स येत राहतात NIRFचे. आलं लक्षात? परत महाराष्ट्र राज्यातील राज्य विद्यापीठांचा जर विचार केला तर पुणे युनिव्हर्सिटीने टॉप केलेला आहे. लक्षात घ्याल. राज्य विद्यापीठांचा जर प्रश्न आला तर पुणे विद्यापीठाने ऑगस्ट 2024च्या रँकिंगमध्ये टॉप केलेला आहे, हे पण लक्षात ठेवा. तर पुणे युनिव्हर्सिटी थर्ड स्थानावर राहिलेली आहे, तिसऱ्या स्थानावर राहिलेली आहे. आलं लक्षात? ठीक आहे. आलं लक्षात? 5व्या स्थानावर होतं IIT कानपूर. 5वं जर रँकिंग लक्षात घ्यायचं असेल तर ती आहे IIT कानपूर. पुणे विद्यापीठ 3ऱ्या स्थानावर होतं, हे पण लक्षात घ्या राज्य विद्यापीठांमध्ये. तर याचं उत्तर काय होतं? IIT मद्रास. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न दिलेला आहे, तुम्हाला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे, की सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत प्रदान करण्यात येणाऱ्या 2024चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? आता हा पुरस्कार फार महत्त्वाचा आहे यासाठी, की जो पहिला पुरस्कार होता 2022चा तो भारताचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता. म्हणजे सुरुवातीचा पहिला पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता 2022चा. 2023चा आपल्याला आशा भोसले यांना देण्यात आलेला असतो. तर हे पण लक्षात ठेवाल. 2022 पासून जे सुरुवात होते, 2022 मध्ये आपले जे प्रधानमंत्री आहे नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. नंतर 2023चा जो आहे तो आशा भोसले यांना देण्यात आला. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलेला 2024चा कोणाला मिळालेला आहे. आता हा जो पुरस्कार आहे याची रचना लक्षात घ्या. या पुरस्कारासंदर्भात पण विचारल्या जाऊ शकते की याच्या संदर्भात विधानांचा विचार करा म्हणून. आता बघा 24 एप्रिल 2024ला हा पुरस्कार देण्यात आला होता 2024चा. आता हा संगीत, कला, संस्कृती आणि सामाजिक कार्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जातो. बऱ्याचदा ग्राउंड्स पण आपल्याला विचारले जातात. तुम्ही लक्षात घ्याल की गाणं सम्राट लता मंगेशकर आहे तर तुम्ही बऱ्याचदा असं लक्षात गृहीत घ्याल की हा फक्त संगीत क्षेत्रासाठी आहे का? नाही. संगीत, कला, आर्ट ज्याला आपण म्हणतो, संस्कृती, कल्चर आणि सामाजिक कार्य. सामाजिक कार्यामध्ये पण बहुधा काही व्यक्ती जे असतात भारतातील ते उत्कृष्ट किंवा अनन्यसाधारण असं कार्य करतात. त्यांनाही पण हा पुरस्कार दिला जातो. असे 4 क्षेत्र आहे. आलं लक्षात? तर आणि याचं स्वरूप बघा 2 लाख आणि सर्टिफिकेट. एक प्रमाणपत्र असतं आणि 2 लाखाची रोख रक्कम जी असते ते या पुरस्काराचं काय आहे? स्वरूप आहे. आणि हा पुरस्कार कोणाद्वारे दिला जातो हे जर विचारलं तर लता मंगेशकर यांचा जो परिवार आहे आणि त्यांची जी एक ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट मार्फत हा पुरस्कार जो आहे तो दरवर्षी दिला जातो. आता 2022चा नरेंद्र मोदी आहेत, 2023चा आशा भोसले आहे आणि 2024चा जो आहे तो मिळालेला आहे अनुराधा पौडवाल यांना. अनुराधा पौडवाल पण भारतातल्या खूप मोठ्या नामांकित अशा गायिका आहेत, तुम्हा सर्वांना माहित आहे. आलं लक्षात? तो अनुराधा पौडवाल यांना 2024चा गाणं सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न आता महत्त्वाचा होता. आणखी एक पुरस्कार आपल्याला याच्यामध्ये विचारलेला आहे की 77व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाला पुरस्कार मिळालेला आहे. आता हे 70व्या नॅशनल फिल्म ज्याला आपण म्हणतो नॅशनल अवॉर्ड जे असतात फिल्मसाठी, हे नॅशनल अवॉर्ड्स बऱ्याचदा चर्चेमध्ये असतात आणि हे विचारले जातात तुम्हाला. आलं लक्षात? हा जो 77वा होता. आता हा पुरस्कार बघा, पुरस्काराची सुरुवात कुठून झाली तर हे बॅकग्राऊंड क्रिएट करून घ्या आपण. 1954 मध्ये 1954 मध्ये याची सुरुवात झालेली आहे. हा पुरस्कार कोणाद्वारे आयोजित केला जातो तर आपलं जे माहिती आणि प्रसारण मंत्रालय आहे, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय जे आहे त्यांच्यातर्फे हा आयोजित करण्यात येतो. कोणाच्या हस्ते दिला जातो हे जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती जे आहे त्यांच्या हस्ते विविध अभिनेते, चित्रपट जे काही दिग्दर्शक आहे ज्यांना पुरस्कार जाहीर झालेला आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो. आलं लक्षात? याचं आयोजन कुठं करण्यात येते तर नवी दिल्ली येथे. कुठे? नवी दिल्ली येथे याचं आयोजन करण्यात येते. हे पण लक्षात ठेवाल. आलं लक्षात? ठीक आहे. आणि पहिला पुरस्कार जर विचारला तर पहिला पुरस्कार कोणाला मिळाला होता तर श्यामची आई. हा चित्रपट तुम्हा सगळ्यांना माहित आहे. पहिला पुरस्कार कोणाला देण्यात आलेला? श्यामची आई. आता आपण पाहूया 70व्या या वर्षीच्या पुरस्कारासंदर्भात. तर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट जो आहे तो ठरलेला आहे गुलमोहर. कोणता आहे? तर चित्रपट पुरस्कार कोणाला देण्यात आहे याचं उत्तर काय होतं? गुलमोहर. गुलमोहर मधले 2 पात्र जे आपल्याला दिसतात अभिनेता आणि अभिनेत्री तर ते होते मनोज वाजपेयी आणि शर्मिला टागोर. शर्मिला टागोर आणि मनोज वाजपेयी यांचा हा जो गुलमोहर चित्रपट आहे याला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून नॅशनल अवॉर्ड जो आहे तो 2024चा मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता कोणाला मिळालेला आहे तर याच्यामध्ये पहिला जो ऑप्शन दिलेला कांतारा. कांतारा या मूव्ही मधला जो अभिनेता आहे त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचं नाव आहे ऋषभ शेट्टी. तर ऋषभ शेट्टी जे आहे त्यांना कांतारासाठी बेस्ट ऍक्टर अवॉर्ड मिळालेला आहे. नंतर बघा अभिनेत्रा जर विचारल्या तर त्याच्यामध्ये नित्या मेनन आणि मानसी पारेख या 2 अभिनेत्र्या ज्यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे यावर्षीचा नॅशनल अवॉर्ड. उत्कृष्ट फीचर फिल्म जर विचारली तर ती आहे अट्टम. त्याच्यामुळे याच्यामध्ये ऑप्शन काय दिलं होतं? अट्टम. तर ते फीचर फिल्मचा याला अवॉर्ड मिळालेला आहे. 70वा नॅशनल अवॉर्ड, नॅशनल फिल्म अवॉर्ड. आणि केजीएफ पण इथे दिलेला आहे. तर केजीएफला 2 पुरस्कार मिळाले. कन्नड भाषेतील उत्कृष्ट फिल्म म्हणून पण पुरस्कार मिळाला आणि स्टंट कोरिओग्राफीसाठी, स्टंट पण आहे ना बऱ्याचशा फिल्ममध्ये, तर स्टंट कोरिओग्राफीसाठी या 2 साठी केजीएफला पुरस्कार मिळालेला आहे. आणि स्पेशल इफेक्टसाठी पुरस्कार मिळालेला ब्रह्मास्त्र मूवीला. कोणाला? ब्रह्मास्त्र मूवीला. आलं लक्षात? आता बॅकग्राऊंड आपण सर्व क्रिएट केला. जरी आपल्याला इथे उत्तर फक्त सर्वोत्कृष्ट चित्रपटाबद्दल जरी दिलेलं असलं तरी त्याचं आपण स्वरूप बघितलं, पहिला पुरस्कार कोणाला मिळाला आणि बाकीच्या ऑप्शनला कोणकोणते पुरस्कार मिळाले ते पण आपण बघितलेले
आहे. आलं लक्षात? सो अशा पद्धतीने तुमची ओव्हरऑल रिव्हिजन असली पाहिजे कधीही जेव्हा तुम्ही चालू घडामोडीची तयारी करता, की आयोगाने कुठेही कोणत्या अँगलने जर आपल्याला विचारला प्रश्न तर आपल्याला त्याचं उत्तर आलं पाहिजे, आपल्या लक्षात आलं पाहिजे. आलं लक्षात? त्याचं उत्तर होतं तिसरं गुलमोहर. पुढचा आपण प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न होता भारतीय जनगणनेचे जनक कोणाला म्हटले जाते? आता हे सगळे परदेशी व्यक्तींच्या नावं दिलेली आहेत. भारतातील पहिली जनगणना ही आपल्याला माहीत आहे. तुम्ही बऱ्याचदा बेसिकमध्ये ते वाचलेलं असेल आणि या संदर्भातच हा प्रश्न मी टाकलेला होता, की एक असा प्रश्न असावा, की ज्याच्यामध्ये जनगणना फार जास्त चर्चेमध्ये आहे. भारतातली जनगणना लांबलेली आहे. 2025 मध्ये जनगणना होण्याचे भारत सरकारने आता नमूद केलेले आहे. है ना? तो बघा आता ही भारतीय जनगणनेचे आता बघा भारतीय जनगणनेचे विचारलेलं आहे. त्याच्यामुळे या ऑप्शनमध्ये बऱ्याचदा तुम्हाला डिफिकल्टीज असू शकतात. तर पहिली भारतातली जी जनगणना आहे ती ज्याचे जनक आपण म्हणतो ते आहे हेनरी वॉल्टर. कोण आहे? हेनरी वॉल्टर यांनी असा पहिला प्रयोग जनगणनेचा 1830 मध्ये केला होता. डाक डाक येते त्याला आपण सध्या ढाका असं म्हणतो. कुठे? ढाकामध्ये हा पहिला जनगणनेचा प्रयोग जो आहे तो केला होता. त्याच्यामुळेच भारतीय जनगणनेचे जनक म्हणून हेनरी वॉल्टर यांना संबोधल्या जाते. नंतर मग सिंक्रोनाइज्ड एकत्रितरित्या जी जनगणना होते ती 1872 पासून सुरुवात होते आणि 1872 पासून शेवटची आता भारतातली जनगणना कोणती आहे? 2011 ची. येणारी 2021 ते 2025 मध्ये होणार आहे. तर 2011 पर्यंत अशा किती एकूण जनगणना झालेल्या आहे हा पण जर विचारला तर 15 जनगणना झालेल्या. बऱ्याचदा आयोग तुम्हाला याच्यामध्ये पण अडकळू शकते, की पहिल्या जनगणनेपासून आतापर्यंत भारतामध्ये किती जनगणना झालेल्या आहेत? तर 15 झालेल्या आहेत. स्वतंत्र भारतामध्ये आता ही जी डेट आहे ही स्वतंत्र भारताच्या आधीची पण आहे. तर स्वतंत्र भारतामध्ये एकूण किती जनगणना झाल्या असं विचारलं तर 7 जनगणना झालेल्या आहेत. किती? 7 जनगणना जी स्वतंत्र भारतामध्ये म्हणजे 1947 पासून आतापर्यंत 7 जनगणना आपल्याला झालेल्या दिसतात. आलं लक्षात? तर याचं उत्तर काय होतं? तर हेनरी वॉल्टर. क्वेश्चन नंबर 7. पुढचा आपण प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न होता नुकतेच भारताच्या कॅबिनेट सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता हा बेसिक आणि खूप सिंपल क्वेश्चन मी टाकला होता. आयोग बऱ्याचदा असा इतर क्वेश्चन्स पैकी एखादा बऱ्याचदा इझी क्वेश्चन टाकून देते. जसं राज्यसेवा प्रिलिम्समध्ये यावर्षी विचारला होता, की सिंधू नदीची खालीलपैकी कोणती उपनदी नाही किंवा अशा पद्धतीचा प्रश्न आला होता आणि तो खूपच बेसिक क्वेश्चन होता. बऱ्याचदा आपण चकित होऊन जातो, की आयोग एवढी मोठी परीक्षा घेताना एवढा एकदम साधा प्रश्न किंवा एकदम सिंपल प्रश्न का बरं टाकते. बऱ्याचदा असं होतं आणि बऱ्याचदा सिंपल क्वेश्चन याच्यासाठी असतो, की आपण त्याच्यामुळे कन्फ्यूजही होतो बऱ्याचदा, की एकदम सिंपल कसा का टाकला गेला. हा बघा प्रश्न होता, की नुकतेच भारताच्या कॅबिनेट सचिवपदी नियुक्ती कोणाची झालेली आहे? तर ते व्यक्ती आहेत टी.व्ही. सोमनाथन. कोण आहे? टी.व्ही. सोमनाथन हे भारताचे आता कॅबिनेट सेक्रेटरी आहे. कॅबिनेट सेक्रेटरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की इंडियामधला हायेस्ट आय-एस ऑफिसर जो असतो, आलं लक्षात? ते कोण असतात? कॅबिनेट सेक्रेटरी. आलं लक्षात? आता आता हे टी.व्ही. सोमनाथन जे आहे ते 1987च्या बॅचचे आय-एस अधिकारी आहेत. 1987च्या बॅचचे आय-एस अधिकारी आहेत आणि तामिळनाडू कॅडरचे हे अधिकारी आहेत. कोणता कॅडर आहे यांचा? तामिळनाडू कॅडरचे आहेत. त्यांनी भारत सरकारच्या विविध स्तरावर, विविध पदावर त्यांनी काम पण केलेलं आहे. आलं लक्षात? त्याच्यामध्ये महत्त्वाचं कामगिरी म्हणजे जागतिक बँकेचे ते सल्लागार पण राहिलेले आहे भारताच्या कडून. आलं लक्षात? आणि कॅबिनेट जे सेक्रेटरी असतात, त्यांचं मेन फंक्शन काय असतं? कार्य काय असतं? तर विविध जे मंत्रालय आहे आणि डिपार्टमेंट आहे, यांचे जे काही बिझनेसेस किंवा कार्य चालतात, त्या कार्याची जी काही कामगिरी असते ती सुरळीत पार पाडावी यावर लक्ष ठेवण्याचं काम कोणाचं असतं? कॅबिनेट सेक्रेटरी किंवा त्यांचं जे सेक्रेटरीएट असतं, त्या सेक्रेटरीएटचं हे कामगिरी असते पर्टिक्युलरली. आलं लक्षात? तो याचं उत्तर आहे दुसरं टी.व्ही. सोमनाथन. पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न होता खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूला ऑलिम्पिक ऑर्डर ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? आता हे 2024 मध्येच अशा पद्धतीचा सन्मान मिळालेला आहे आपल्या एका ऑलिम्पिक मेडल विजेत्या यांना आणि ते खूप सीनियर आहेत. तर याचं उत्तर होतं अभिनव बिंद्रा. कोण आहेत? अभिनव बिंद्रा आणि हा इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी द्वारे दिला जाणारा हा अवॉर्ड आहे ज्याचं नाव आहे ऑलिम्पिक ऑर्डर ऑनर आणि हा मिळणं म्हणजे त्या देशासाठी खूप मोठा एक प्रकारे सन्मान असतो. तो इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीद्वारे हा देण्यात आला. ऑगस्ट 2024 मध्ये हा देण्यात आला होता. ऑगस्ट 2024 मध्ये आणि तुम्हा सगळ्यांना माहिती असेल, की त्या दरम्यान पॅरिस ऑलिम्पिक जे आहे ते कंडक्ट करण्यात आले होते, ज्यामध्ये भारतामधले जे खेळाडू आहेत त्यांना आपण पुढे प्रश्न मी घेतलेला आहे तो ऑलिम्पिकच्या संदर्भातला. तर बघा, की हा जो
पुरस्कार मिळालेला आहे हा मिळालेला अभिनव बिंद्रा यांना, ठीक आहे. आणि हे 142nd 142व एक प्रकारे IOC सेशन होतं जे पॅरिसमध्ये झालं होतं आणि त्या दरम्यान हा पुरस्कार जो आहे तो जाहीर करण्यात आला होता. आणि लक्षात घ्याल की हे पहिले भारतीय आहेत, फर्स्ट इंडियन आहेत, पहिले भारतीय आहेत ज्यांनी इंडिव्हिज्युअल गोल्ड जे आहे ते मिळवलं होतं. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे नेमबाजीच्या संदर्भात हे व्यक्ती आहेत अभिनव बिंद्रा, खेळाडू आहेत. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक मेडल गोल्ड तेही पण घेणारे हे पहिले भारतीय होते. आलं लक्षात. तर काय आहे अभिनव बिंद्रा. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न होता की 2024च्या परत आता मी ऑलिम्पिकचाच प्रश्न घेतला सायमल्टेनियसली. 2024च्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्य पदक मिळवणाऱ्या मनू भाकर या खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. आता हा प्रश्न टाकण्याचा मुद्दा हा आहे, राज्यसेवेमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की खेळाडूच्या संदर्भात आपल्याला यावर्षी प्रश्न विचारला होता. त्याच्यामध्ये सेकंड ऑप्शन जे होतं ते चुकीचं होतं. त्याच्यामध्ये एक प्रकारे नेमबाजी दिली होती. ॲक्च्युअली मध्ये त्या खेळाडू ज्या होत्या बॉक्सर होत्या. तर ते ऑप्शन जो आहे तो एक प्रकारे आपल्याला थोडंफार कन्फ्यूज करण्यासाठी आयोगाने टाकलेला होता राज्यसेवेच्या यावर्षीच्या पूर्वमध्ये. ज्यांनी दिलेले असेल त्यांना माहीत असेल. तर बरेचसे हे जे खेळाडू असतात त्यांचे खेळ कोणते आहेत यांचा संदर्भ बऱ्याचदा आपल्याला विचारला जातो. त्यामुळे जे महत्त्वाचे खेळाडू आहेत भारतामधले ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा ऑलिम्पिकमध्ये जर मेडल मिळालं असेल तर त्यांचे खेळ कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे बऱ्याचदा विचारले जातात. आता मनू भाकर यांना 2 मेडल मिळालेले आहेत. दोन्ही कांस्य पदक आहेत, ब्रॉन्झ मेडल आहेत. एक त्यांना इंडिव्हिज्युअली मिळालेला आहे आणि एक प्रकारे टीम पण मिळालेला आहे. आलं लक्षात. सो ही जी यावर्षीची 2024ची ऑलिम्पिक होती ही जुलै 26 पासून ते 11 ऑगस्ट 2024 पर्यंत 11 ऑगस्ट 2024 पर्यंत कुठे भरवण्यात आली होती? फ्रान्समध्ये पॅरिस येथे. तर त्याला म्हणून पॅरिस ऑलिम्पिक आपण म्हटलेलं आहे 2024. आता ह्या ज्या मनू भाकर आहेत तुम्हाला सगळ्यांना माहित असेल नेमबाजीशी संदर्भात आहेत या खेळाडू. आलं लक्षात. तो यांना 10 मीटर पिस्तूल 10 मीटर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक मिळालं होतं. परत त्यांना मनू भाकर आणि एक व्यक्ती आहे ते म्हणजे सरबजोत सिंग. कोण आहे? सरबजोत सिंग. ठीक आहे. या दोघांनाही शूटिंग टीम मेडल मिळालेलं आहे. शूटिंगच्याच कॉम्पिटिशनमध्ये टीम मेडल मिळालेलं आहे. ते पण कांस्य पदकच होतं. आलं लक्षात. अशा पद्धतीची माहिती तुम्हाला जनरली ठेवायची असते की कुठल्या अँगलने जर प्रश्न विचारला तुम्हाला आलं पाहिजे. आणि हे जे खेळाडू आहे मनू भाकर हे कोणत्या राज्याची आहेत म्हणजे कोणत्या राज्यातले आहेत तर हरियाणा राज्यातले आहे. आलं लक्षात. आणि यंगेस्ट नेमबाज आहे ज्यांना अशा पद्धतीचा ऑलिम्पिक मेडल मिळालेलं आहे. वय फक्त 22 वर्ष आहे. आलं लक्षात. ठीक आहे. तो प्रश्न होता 10वा. उत्तर आहे नेमबाजी. पुढे आपण जाऊया. पुढचा क्वेश्चन होता 2021च्या भारतीय वन संरक्षण अहवालात ISFR इंडियन स्टेट ऑफ द फॉरेस्ट रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो नुसार भारतात एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने आता बघा इथं काय उत्तर प्रश्न विचारलेला आहे एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे. एकूण भौगोलिक टोटल जॉग्राफिकल एरियाच्या अनुषंगाने फॉरेस्ट कव्हर कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आला बघा. आता बघा 2021चा हा ISFR जो आहे इंडियन स्टेट ऑफ द फॉरेस्ट रिपोर्ट जो आहे तो विचारलेला भारतीय वन संरक्षण अहवाल हा बनवला जातो फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाद्वारे. कोणाद्वारे? फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाद्वारे जे आपलं मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज ज्याला आपण आपलं जे वन किंवा पर्यावरण मंत्रालय म्हणतो हवामान बदलाच्या संदर्भात पण तर ते जे मंत्रालय त्या अंतर्गत येणारा फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया जो आहे हा अहवाल हा तयार करतो आणि हा अहवाल दर 2 वर्षांनी जाहीर करण्यात येतो. दर 2 वर्षांनी हे पण लक्षात ठेवाल. कदाचित आयोग हे पण टाकेल का दरवर्षी दिला जातो ते विधान चुकीचं असेल. हा दर 2 वर्षांनी बायनियल ज्याला आपण म्हणतो. तर 2021 मध्ये आहे आणि 2023 मध्येही एक अहवाल आलेला आहे. आलं लक्षात. पुढच्या याला सेशनला मी 2023 वाला पण प्रश्न घेणार आहे. आलं लक्षात. तो 2021च्या या अहवालामध्ये किंवा या अहवालामध्ये एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक क्षेत्र असणारा फॉरेस्ट कव्हर असणारा राज्य जे होतं ते राज्य होतं मिझोराम. कोणतं होतं? मिझोराम. आलं लक्षात. तर हे पण लक्षात ठेवाल. ठीक आहे. तो मिझोराम मध्ये टोटल 84.53% फॉरेस्ट कव्हर आहे एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या त्या राज्याच्या. आलं लक्षात. ठीक आहे. सो हे पण लक्षात ठेवाल. आता तसं पाहिलं तर भारतामधले जे टॉप 5 जे राज्य आहेत त्याच्यामध्ये क्रमवारी बऱ्याचदा आपल्याला विचारल्या जातात. त्याच्यामध्ये 2021च्या क्रमवारीनुसार लक्षात ठेवायचं आहे MP मध्ये मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्यानंतर छत्तीसगड, ओडिशा आणि 5व्या नंबरवर येतो महाराष्ट्र. ही एक सिरीज लक्षात ठेवाल.
2021च्या अहवालानुसार जर फॉरेस्ट कव्हर विचारलं तर आंध्र प्रदेश, ज्याच्यामध्ये वाढ झालेली आहे, वाढ झालेले जे राज्य आहे ते जर विचारले, त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, कर्नाटक आणि झारखंड हे राज्य होते ज्याच्यामध्ये वाढ झाली त्या 2 वर्षामध्ये. आलं लक्षात. आणि एकूण विचारलं जे जनरली सगळे आपल्याला राज्य दिसतात तर मग ते MP, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्र असं आहे. पूर्वोत्तर राज्यांबद्दल जर विचारलं, फॉर एक्झाम्पल नॉर्थ ईस्टर्न स्टेट बद्दल जर विचारलं तर टॉप करेल कोणता? मिझोरामच आहे. दुसऱ्या नंबरवर कोणता येतो तर अरुणाचल प्रदेश येतो. अरुणाचल प्रदेशमध्ये टोटल किती आहे? 79.33, 79.33%. तिसऱ्या नंबरवर येतो मेघालय, जो ऑप्शन मध्ये दिला होता. मेघालयमध्ये आहे 76%, 76%. चौथ्या नंबरवर येतो मणिपूर, जो इथे ऑप्शन दिला होता, तर तिथे आहे 74.34%. आणि 5व्या नंबरवर येतो नागालँड. कोणता येतो? कोणतं राज्य येतं? नागालँड. आणि या नागालँडमध्ये आहे एकूण जे आहे ते आहे 73.90. किती आहे? 73.90%. तर हे टॉप 5 स्टेट्स आहेत लक्षात घ्याल पूर्वोत्तर भारतामधले. त्याचं उत्तर काय होतं? मिझोराम. तर हा अहवाल फार महत्त्वाचा आहे पर्यावरणाच्या अनुषंगाने पण, आणि याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस बहुधा असतात. लक्षात. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न होता की भारताच्या पंतप्रधानांना लिजन ऑफ ऑनर या सर्वोच्च नागरी सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले होते. वरील सन्मान हा कुठल्या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे? आता बघा, भारताचे जे पंतप्रधान आहे त्यांना गेल्या काही वर्षामध्ये भरपूर राष्ट्रांचे सर्वोच्च पुरस्कार असतील यांनी याने सन्मानित करण्यात आलेलं आहे, आणि ती यादी तुमच्याकडे बहुधा असली पाहिजे, कारण की ते जे सन्मान आहे ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, यांना पण काही देशांचे सर्वोच्च पुरस्कार मिळालेले आहेत. जसं फिजी देशाने त्यांना एक पुरस्कार दिलेला आहे, त्याला जो सन्मान आहे तो मिळालेला आहे द्रौपदी मुर्मू यांना. तर भारताच्या पंतप्रधानांना भरपूर अशा सर्वोच्च सन्मानाने, देशांच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आलेला आहे. आता हा लिजन ऑफ ऑनर जो अवॉर्ड आहे, सर्वोच्च सन्मान जो आहे तो आहे फ्रान्स या देशाचा. जसा आपला भारतरत्न आहे तसा तो लिजन ऑफ ऑनर आहे जो फ्रान्स देशाद्वारे दिला जातो. आलं लक्षात? तर याचं उत्तर काय होतं? फ्रान्स. पुढे आपण जाऊया. पुढचा प्रश्न पहा. आता काही बेसिक क्वेश्चन्स टाकले होते मी जे आपल्या पॉलिटीशी संदर्भात होता. भारतीय संविधानातील कुठल्या कलमा अंतर्गत मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार असतात? आता तुम्ही बऱ्याचदा पॉलिटी वाचता, पॉलिटीची रिव्हिजन करता, काही महत्त्वाचे आर्टिकल्स जे आहेत, कलम जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात आणि ते बहुधा विचारलेही जातात. तो बघा, सामूहिकरित्या लोकसभेतील जे काही सांसद असतात ते लोकसभेला सामूहिकरित्या म्हणजे मंत्रिमंडळ, जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला माहित आहे की याचं उत्तर काय आहे, तर उत्तर आहे याचं आर्टिकल 75, कलम 75. कलम 75 अंतर्गत बघा, राष्ट्रपती जे आहे, राष्ट्रपती जे आहे ते पंतप्रधानांची नियुक्ती करतात, आणि पंतप्रधान जे आहे तो राष्ट्रपतीच्या सल्ल्यानिशी म्हणजे त्यांना सांगून कन्सल्ट करूनच ऑब्विसली मंत्रिमंडळ जे आहे, मंत्री जे आहेत त्यांना नियुक्त करतात. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे राष्ट्रपती डायरेक्टली मंत्रिमंडळाला नाही, तर पंतप्रधान जे आहे त्यांच्याद्वारे राष्ट्रपतींच्या सल्ल्यानिशी या मंत्रिमंडळाचं गठन होत असतं. आणि किती मंत्री असली पाहिजे, तर लोकसभेच्या एकूण संख्येपैकी 15% पेक्षा जास्त संख्या ही मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांची नसली पाहिजे, हे पण आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि हे मंत्रिमंडळातले किंवा हे टोटल मंत्रिमंडळ जे असेल त्याच्यातले जेवढे MP असतील, आलं लक्षात, हे सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतात. याचं कलम सुद्धा कलम 75च आहे. त्या कलम 75 मध्ये या 3-4 गोष्टी दिलेल्या आहेत, लक्षात घ्या. आलं लक्षात? कलम, आता कलम 75 हे कोणत्या भागामध्ये येतं, तर भाग 5 मध्ये येते, हे पण लक्षात द्या. भाग 5 मध्ये कलम येतं. पुढचं बघा, कलम 80 दिलेलं आहे. कलम 80 आहे राज्यसभेच्या संदर्भातलं, हे पण लक्षात घ्या की इतर कलम जे दिलेले आहेत ते कशाच्या संदर्भात आहे. कलम 80 जे आहे ते राज्यसभा संदर्भात आहे. कलम जे 76 आहे ते भारताचे महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया यांच्या संदर्भात आहे. आणि कलम 71 जे आहे, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, AGI मी ते लिहित आहे, आणि कलम 71 जे आहे ते आहे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकी संदर्भात आहे. आलं लक्षात? चारही कलम तुमची रिव्हिजन झालेली आहे, परंतु याचं उत्तर काय होतं? कलम 75. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न होता 106वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कशाच्या संदर्भात आहे? आता हा फार एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. राज्यसेवा पूर्वमध्ये पण हा विचारलेला ऑलरेडी या वर्षीच्याच, आणि कंबाईन मध्ये पण विचारण्याचे चान्सेस आहे. होऊ शकते की तुम्हाला आधीच्या घटना दुरुस्त्या विचारतील किंवा ज्या आत्ता नुकत्या झालेल्या घटना दुरुस्त्या त्या विचारल्या जाऊ शकतात. आलं लक्षात?
त्याच्यामुळे महत्त्वाच्या ज्या घटना दुरुस्त्या आहे नुकत्याच झालेल्या तुमच्या पाठ असल्या पाहिजे डायरेक्टली. 106वी घटना दुरुस्ती जी आहे लक्षात घ्याल, ही आहे महिला आरक्षणासंदर्भात. तुम्हाला माहीत आहे पीएम मोदी प्रधानमंत्र्यांनी जेव्हा लोकसभा गठीत झाली होती तेव्हा पहिलंच बिल जे आहे ते या महिला आरक्षणाचंच ठेवलं होतं. त्यामध्ये 33% आरक्षण जे आहे ते महिला एस-सी एस-टी महिलांना मिळणार आहे. आलं लक्षात? लोकसभामध्ये आणि विधानसभेमध्ये त्याच्या संदर्भातला तो महिला आरक्षणाचं विधेयक पण होतं. आणि ही घटना दुरुस्ती कोणती होती? 106वी घटना दुरुस्ती होती. आता बाकीच्या ज्या घटना दुरुस्त्या त्या कशा संदर्भात आहे? जसं आता EWSचं घटना दुरुस्ती जर विचारली तर ती आहे 103वी 103rd घटना दुरुस्ती आहे. अनुसूचित जाती व जमातीची जी घटना दुरुस्ती ती कोणती आहे? 104वी घटना दुरुस्ती आहे. लक्षात घ्याल 104th कोणती आहे? 104th ही घटना दुरुस्ती आहे. आणि याच्याद्वारे अनुसूचित जाती आणि जमातीचं आरक्षण 2030 पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. हे पण लक्षात घ्याल 2030 पर्यंत. आणि SC-BC संबंधित जे राज्यांचे अधिकार आहे या संदर्भातली जी घटना दुरुस्ती आहे ती पहिले येते 102वी आणि नंतर त्याच्यावर मराठा आरक्षणाचं जे इश्यू सुरू होता त्यानंतर मग 105वी घटना दुरुस्ती हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. 105वी घटना दुरुस्ती राज्यांच्या SC-BC संदर्भातल्या अधिकारासंदर्भात आहे. आलं लक्षात? तर चारीच्या चारी घटना दुरुस्ती आपल्या रिवाईज झालेल्या 106वी लक्षात ठेवाल महिला आरक्षण संदर्भात आहे. पुढचे आपण जाऊया. पुढचा प्रश्न होता दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया दोन देशांदरम्यान असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेचे नाव काय? आता ज्या आंतरराष्ट्रीय सीमा आहेत त्या बहुधा आपल्याला विचारल्या जातात. भारतामध्ये पण अंदमान आणि निकोबार असेल यांच्यामधले जे लाईन आपल्याला जाताना दिसते. इतर देशांमधले ज्या काही बाउंड्रीज आहेत, सीमांत रेषा आहेत, त्या सीमांत रेषांना वेगवेगळे नावं दिलेले आहेत. आलं लक्षात? आता ह्या चारही सीमांतर रेषा ज्याला आपण पॅरलल लाईन म्हणतो. काय म्हणतो? पॅरलल लाईन म्हणतो. ह्या 4 पॅरलल लाईन आपल्याला दिलेल्या होत्या. आता पाहू ना एक-एक करून आपण बघूया. पहिली पॅरलल लाईन जी आहे ती आहे 49वी है ना? 49 पॅरलल लाईन. ही आहे US आणि कॅनडामधली. कोणामधली आहे? US आणि कॅनडा. अमेरिका आणि कॅनडा या देशांमध्ये 49वी पॅरलल लाईन आहे. 22वी दिलेली आहे. 22वी जी आहे ती आहे सुदान आणि इजिप्तमधली. कोणती आहे? सुदान आणि इजिप्त जो देश आहे त्या या दोन देशांमध्ये ही सीमांत रेषा आहे. आणि 31वी जी आहे ती आहे इराण आणि इराकमधली. इराण आणि इराकमधली हे पण लक्षात ठेवाल. मग जे आपलं उत्तर काय? 38वी 38वी सीमांत रेषा जी आहे ती दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये सीमांत रेषा म्हणून आपल्याला बघायला मिळते. आलं लक्षात? हे बहुधा ह्या ज्या इंटरनॅशनल बाउंड्री लाईन्स आहेत याच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस असतात. बऱ्याचदा ह्या सीमांत रेषा फार जास्त चर्चेमध्ये पण असतात. तर चर्चेमध्ये जर ती सीमांत रेषा आली तर बहुधा ती आपल्याला विचारल्या जाऊ शकते. पुढचा आपण प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न होता कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण केंद्र कुठे स्थापन करण्यासाठी राज्य सरकार आणि NSDC इंटरनॅशनल यांच्या सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. आता बघा अशा पद्धतीचं कौशल्य आधारित एक सर्टिफिकेट कोर्स देण्यात येईल युवा वर्गाला या संदर्भातलं एक ट्रेनिंग सेंटर जे आहे त्याचं एक प्रकारे उद्घाटन करण्यात आलं होतं. आणि ते ट्रेनिंग देताना कोणाची सहाय्यता घेण्यात येईल तर एक प्रकारे एक विंग आहे, एक संस्था आहे NSDC नावाची जी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंगसाठी महत्त्वाची आहे नॅशनल राष्ट्रीय स्तरावर. त्या संदर्भात त्यांच्याबरोबर एक सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. आणि असं सेंटर याचं उद्घाटन जे आहे ते कुठे करण्यात आलेलं आहे तर लक्षात ठेवाल पुणे येथे. हे जे सेंटर आहे सर्टिफिकेट रिलेटेड स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर हे पुण्यामध्ये असणार आहे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न होता भारतीय घटनेत राष्ट्रपतीनंतर दुसरे महत्त्वाचे पद असलेले उपराष्ट्रपती या पदाची निर्मिती करताना कोणत्या देशाच्या संविधानाचा विचार करण्यात आलेला आहे? आता हे आहेत सोर्सेस विचारलेला. हा प्रश्न कशावर निगडित आहे? सोर्सेस. भारतीय संविधान बनवताना इतर देशांच्या संविधानाचाही विचार करून त्या संदर्भातल्या इतर देशांच्या ज्या काही प्रावधान आहेत किंवा त्या देशामधल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या संविधानामध्ये काय केलेल्या आहेत ॲज अ सोर्स स्रोत म्हणून घेतलेले आहेत. तर भारतीय संविधानाची जी काही मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटी त्याचे चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. लक्षात घ्या एकूण बघितलं तर 53 पेक्षाही जास्त देशांच्या संविधानाचा अभ्यास करून त्याच्यामधले विविध जे काही घटक असतील जे आपल्या संविधानाला जुळतात किंवा त्याच्याशी महत्त्वाचे बसतात अशा सोर्सेसला स्रोतांना आपल्या भारतीय संविधानामध्ये घेण्यात आलेलं आहे. आणि काही महत्त्वाचे सोर्स आहेत काही कंट्रीज आहेत ज्यांचे सोर्सेस आपल्याला विचारले जातात. तर
राष्ट्रपती सोबत उपराष्ट्रपती हे जे पद आहे हे कोणत्या संविधानातून आपण घेतलेलं आहे किंवा कोणत्या देशांच्या घेतलेल्या आहेत आपण बघूया. आयर्लंड पासून आपण काय घेतलं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. राज्यांसाठीचे जे मार्गदर्शक तत्व आहेत ज्यांना आपण डीपीएसपीज म्हणतो, हे डीपीएसपीज आपण आयर्लंड कडून घेतलेले आहेत. कॅनडाकडून आपण काय घेतलेलं आहे तर संघ राज्य प्रणाली संदर्भात केंद्र जे मजबूत राहतं, स्ट्रॉंग सेंटर आपण म्हणतो, तर ही जी प्रणाली आहे ती आपण कुठून घेतलेली आहे? कॅनडाकडून. फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर जे आपण म्हणतो, ठीक आहे. युनायटेड किंगडम पासून आपण घेतलेला संसद प्रणाली आपण घेतलेली आहे, है ना. पार्लमेंटरी सिस्टीम आहे. इतर पण आपण गोष्टी घेतल्या जसं रूल ऑफ लॉ घेतलेला आहे, है ना. त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे सिंगल सिटीजनशिप घेतलेली आहे. एकल ज्याला आपण एक प्रकारे नागरिकत्व म्हणतो ते आपण घेतलेलं आहे युके कडून. तर हे जे उपराष्ट्रपती पदाची जी संकल्पना आहे ती आपण घेतलेली आहे कुठून? अमेरिकेकडून. याचं उत्तर काय होतं? अमेरिका. तर हे सोर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे बऱ्याचदा लक्षात ठेवायचे, तुम्हाला बऱ्याचदा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न होता भारतीय संविधानाच्या कितव्या भागामध्ये घटना दुरुस्तीचे कलम 368 नमूद केलेले आहे? आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला सांगायची गरज नाही आहे. कलम 368 जे आहे भारतीय संविधानामध्ये कुठली घटना दुरुस्ती करायची असेल म्हणजेच अमेंडमेंट करायची असेल तर भारतीय संविधानामध्ये हे कलम 368 फार महत्वाचं आहे. त्याच्याद्वारे संविधानामधला बेसिक स्ट्रक्चर जर सोडला आपण तर कुठलाही भाग जो आहे त्याच्यामध्ये बदल केले जाऊ शकतात. त्याच्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक आणल्या जाते आणि घटना दुरुस्ती विधेयक 368 अंतर्गत 2/3 मेजॉरिटीने, बहुमताने ज्याला आपण म्हणतो 2/3 बहुमताने पारित केले पाहिजे, तरच ती घटना दुरुस्ती जी आहे ते मान्य केले जाते किंवा ते बिल पास होतं. आलं लक्षात? ठीक आहे. आणि हे जो कलम 368 आहे हे आपल्या घटनेतील भाग 20 मध्ये येतं. आता खूप फॅक्च्युअल क्वेश्चन होता. बऱ्याचदा आपल्याला भाग लक्षात राहत नाही, कलम लक्षात राहतात परंतु भाग लक्षात राहत नाही. त्याचे महत्त्वाचे कलम जेव्हा तुम्ही रिवाइज करता त्याचे भाग पण साईडला लिहून त्याची रिव्हिजन करा प्रॉपरली. आलं लक्षात? आलं लक्षात? तर याचं काय आहे? भाग 20. पुढचा आपण प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न होता राष्ट्रपती संदर्भात महाभियोग चालवण्यासंदर्भातचे संविधानात कोणते कलम आहे? आता राष्ट्रपतींना जर पदावरून एक प्रकारे काढायचं असेल तर एक महत्त्वाची पद्धत तुम्हा सगळ्यांना माहीत असेल, ती आहे इम्पिचमेंट प्रोसेस, ज्याला आपण महाभियोग पद्धत म्हणतो. आणि महाभियोग पद्धत जी आहे त्याचे ग्राउंड्स ऑलरेडी तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, पॉलिटीमध्ये तुम्ही वाचले असेल, ते मी रिपीट करत नाही. तर राष्ट्रपती संदर्भात ही जी महाभियोग प्रणाली जी असते त्याचं कलम आहे 61. भारतीय राष्ट्रपतींना जर पदावरून काढायचं असेल तर कलम 61 अंतर्गत महाभियोग प्रक्रिया जी आहे ती राबवली जाते आणि त्याच्यामध्ये जर ते दोषी आढळले किंवा त्यांना काढण्यासाठी ग्राउंड्स अवेलेबल असले तर त्यांना त्या पदावरून काढल्या जाऊ शकते. आता कलम 58 काय आहे? हे सगळे राष्ट्रपती संदर्भातलेच कलम न दिले होते, त्याच्यामुळे जवळीक ऑप्शन्स आपल्याला जनरली दिले जातात. कलम 58 मध्ये राष्ट्रपतींची पात्रता क्वालिफिकेशन दिलेलं आहे, कोण क्वालिफाय असतो राष्ट्रपती पदासाठी. दुसरं कलम 59 दिलेलं आहे कंडिशन्स, अटी, त्या पदासंदर्भातल्या अटी दिलेल्या आहे. आणि कलम 60 जे आहे ते आहे शपथ संदर्भात, ओथ ज्याला आपण म्हणतो कशा संदर्भात. आणि 61 जे आहे ते महाभियोगसाठी आहे. आलं लक्षात? तो पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न होता देशातील पहिली कौशल्य जनगणना स्किल सेन्सस कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? आता बघा, हे भारतातलं पहिलं राज्य आहे जे त्या राज्यामधल्या युवा वर्गासाठी की एक मॅप क्रिएट होणार आहे यामुळे, की आपल्या राज्यातील किती युवा वर्गाला कौशल्य संदर्भातलं स्किल डेव्हलपमेंट मिळालेलं आहे आणि किती लोकांना मिळालं पाहिजे. सोबतच कौशल्य विकासाअंतर्गतच किती युवा वर्गाला जॉब मिळालेला आहेत, एम्प्लॉयमेंट मिळालेला आहे, नोकऱ्या मिळाल्या, किती लोकांना नाही मिळालेला आहे. त्याचा सेन्सस हा एक अभिनव उपक्रम जो आहे तो एका राज्याने राबवण्याचं ठरवलेलं आहे. आणि हे जे पहिलं राज्य आहे जो अशा पद्धतीचा प्रयोग राबवणार आहे ते राज्य आहे आंध्र प्रदेश. कोणतं आहे? आंध्र प्रदेश. तो आंध्र प्रदेशमधलं मंगलगिरी नावाचं एक प्रकारे मतदारसंघ आहे, तिथून याची सुरुवात होणार आहे. आलं लक्षात? तो युथ स्किल आणि एम्प्लॉयमेंट या अनुषंगाने एक स्किल सेन्सस जो आहे आणि याचं केंद्र स्तरावर पण आणि इतर राज्यांनी पण कौतुक केलेलं आहे की इतर राज्यांमध्ये पण अशी संकल्पना राबवण्यात यावी स्किल सेन्सस. आलं लक्षात? हा एक अभिनव उपक्रम आहे, त्याच्यामुळे आयोग याच्यावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि याच्यावर प्रश्न विचारू शकतो. त्याच्यामुळे अतिसंभावित जे घटक आपण घेतो त्या अनुषंगाने हा प्रश्न फारच महत्वाचा आहे. आलं लक्षात? ठीक आहे. तो आंध्र प्रदेश तो राज्य आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न, राज्यातील पहिले सौरग्राम सोलार व्हिलेज होण्याचा मान कोणत्या गावाला मिळालेला आहे? आता हा पण प्रश्न महत्वाचा आहे. आलं लक्षात? त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची एक योजना पण आहे जी राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये यावर्षी विचारलेली आहे. आलं लक्षात?
सो महाराष्ट्रातलं कोणतं राज्य आहे ज्याला कोणतं गाव आहे ज्याला पहिलं सोलार व्हिलेज सौर गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे, तर ते गाव आहे माण्याची वाडी. आता माण्याची वाडी हे जे आहे हे पाटण नावाचा तालुका आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सातारा मधला. सातारा जिल्ह्यातील पाटण नावाचा जो तालुका आहे, या पाटण तालुक्यातील हे माण्याची वाडी गाव आहे याला. आणि याची घोषणा जी आहे, याचं लोकार्पण जे आहे ते मुख्यमंत्री त्या दरम्यानचे एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. आलं लक्षात? तो हा प्रश्न आहे सौर ग्राम या संदर्भातला. आणि आजच्या डिस्कशन मधला शेवटचा प्रश्न आज आपण बघतोय, तो म्हणजे 22वा प्रश्न. टँगो हे कशाचे वाण आहे किंवा व्हेरायटी आहे? बहुधा बरेचसे फळ किंवा बहुधा बऱ्याचशा प्रजाती ज्या आहेत त्या चर्चेमध्ये राहतात, आणि त्या व्हेरायटीज ज्या आहेत किंवा ते वाण जे आहेत ते कशाच्या संदर्भात आहे, कोणत्या फळाशी किंवा कोणत्या संदर्भात आहे? कारण की बऱ्याचशा फळांचे फुलांचे आपल्याला ब्रीडिंग होताना दिसते, आणि ब्रीडिंग होऊन नवीन वाण तयार केल्या जातात. आलं लक्षात? हे जे टँगो जे एक प्रकारचं फळांचे जे आपल्याला इथे प्रकार दिलेले आहे, त्या कोणत्या व्हेरायटीशी संदर्भात आहे? तर याचं उत्तर आहे संत्रा. कोणता आहे? संत्रा. आता हे जे टँगो वाण आहे कुठे डेव्हलप झालं, तर हे डेव्हलप आपल्याला होताना दिसते. ओरिजिनेट जर विचारलं तर ते US मध्ये, अमेरिकेमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचं जे विद्यापीठ आहे त्यांच्याद्वारे हे वाण तयार केलं जातं. आणि UK हा देश आहे जिथे हे वाण प्रसिद्ध झालेलं आहे. आलं लक्षात? मग इतरत्र देशांमध्ये पण हे वाण जे आहे ते एक प्रकारे स्प्रेड करण्यात आलं, पसरवण्यात आलं. भारतामध्ये पण हे जे टँगो संत्र्याचं हे जे वाण आहे याची शेती केली जाते. आलं लक्षात? त्याच्यामुळे भारतामध्ये पण हे वाण जे आहे ते इंट्रोड्यूस झालेलं आहे. तो हे आजच्या पहिल्या लेक्चर 1 मधले पहिल्या दिवसाचे 22 प्रश्न होते. येणाऱ्या काळामध्ये 22 पासून पुढे आपण आता हे प्रश्न घेणार आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त प्रश्न जे आहे चालू घडामोडीच्या अनुषंगाने तुमचे तयार झाले पाहिजे. आणि हे सिरीज गट ब गट क साठी फार महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही सिरीज पोचवा. लाईव्ह व्हिडिओमध्ये तुमचे जे काही कमेंट्स असतील ते कमेंट्स मला येतील, ते मी तुमचे सॉल्व करणार आहे. आलं लक्षात? त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न स्वतःहून सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकेल बहुधा आपलं, चुकू द्या. आपली रिव्हिजन होत आहे, कारण की रिव्हिजन सिरीज आहे तुमची. त्याच्यामुळे तुमचे चालू घडामोडीचे प्रश्न चुका तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे आणि त्याच्यातून तुम्ही सुधारले पाहिजे. तर या गोष्टीमुळे तुम्हाला भरपूर लाभ होणार आहे येणाऱ्या गट ब आणि गट क मध्ये. आजच्या पहिल्या लेक्चरसाठी इथे आपण थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये पुन्हा भेटूया चालू घडामोडीच्या आपल्या या 5 जानेवारीच्या एक्सप्रेसमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.